महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे 1 मिनिटात 33,000 पाऊंड वजन 1 फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती. 18व्या शतकाच्या शेवटी जेम्स वॅट या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या वाफेच्या इंजिनाचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे हे मोजण्यासाठी त्याने अश्वशक्ती हे एकक विकसित केले. पाळीव घोड्यांच्या शक्तीचा वापर शेकडो वर्ष शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत होत होता. त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोड्यांच्या शक्तीची तुलना करणे हे तर्कसंगत ठरले. अर्थातच घोड्याची जात आणि वय या घटकामुळे त्यात फरक पडू शकतो आणि घोडा सर्व काळ याच शक्तीने कार्य करू शकत नाही हे उघड आहे. त्याचप्रमाणे यंत्राचा आदर्श, निर्धारित आणि प्रत्यक्षात वापरली जाणारी अश्वशक्ती अशी वेगवेगळी असते. अश्वशक्ती हे एकक पिस्टनयुक्त इंजिन, बॉयलर, विद्युत मोटार, पानचक्की म्हणजे टर्बाईन अशा यंत्रांपासून प्राप्त होणाऱ्या शक्तीच्या मोजमापासाठी उपयोगात येते. सध्या चॅनलची टीम देखील हुंदाई i20 ही कार खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या सर्व मुलाखत घेण्यासाठी वापरते. भारतीय बाजारपेठेत हुंदाई i20 मध्ये 1.2 लिटर कप्पा इंजिन आहे जे 5200 RPM वर 80 PS पॉवर आणि 4000 RPM वर 114 Nm टॉर्क देते. खिलारच्या मुलाखत घेण्यासाठी चॅनलची टीम देखील हॉर्स पॉवर इंजिनच्या क्षमतेने काम करत एका दिवसात जास्त मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी सर्वात मोठी लाख मोलाची साथ आपल्याला हुंदाई i20 या कारची आहे. हुंदाई कंपनीने कोणतीही स्पॉन्सरशिप चॅनलला दिलेली नाही, पण कळत न कळत एक चांगली साथ या कंपनीची आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाख मोलाची ठरत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑफ रोड देखील या गाडीची साथ खूप मस्त आजपर्यंत मिळालेली आहे. याच कारणामुळे देशी गोवंशासाठी शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये मोठं स्थान प्राप्त करून देण्याची संधी गेल्या 8 वर्षामध्ये खिलार महाराष्ट्राची शान या चॅनलला मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. पाहूया अधिक माहिती आजच्या मुलाखतीमध्ये. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदूर या गावामध्ये आहोत. चंदूर गावामध्ये आज आपण या भागातल्या बऱ्याचशा मुलाखती घेत आहोत आणि आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण बैलगाडा शर्यत बंदी उठण्यासाठी शेतकऱ्यांच्या दावणीला पोचून त्यांच्या दावणीला असलेले पशु असतील, ज्याच्यामध्ये खिलार गायी असतील, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या मुलाखतीतली जर विशेष गोष्ट म्हणलं तर आज आपण येथे हे भीमतडी जातीचे घोडे पाहतोय. उंचीला कमी असतात याबद्दल आपण 2 वर्षापूर्वीच्या कॅलेंडरमध्ये भीमतडी घोडे हे नष्ट होत चाललेत, पण ते ज्या ज्या शेतकऱ्यांकडे त्याबद्दलची आपण माहिती त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्हा असेल या बऱ्याचशा भागामध्ये या भीमतडी घोड्यांचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये पाहण्यात आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून या घोड्यांची उपयोग कशासाठी होतो, काय होतं, आणि आज आपल्या सोबत घोडागाडी शर्यतीमधलं एक जुनं जाणकार व्यक्तिमत्व कोल्हापूर जिल्ह्यातलं त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आणि फर्स्ट टाइम आज आपण चॅनलवरती या भीमतडी घोड्यांची माहिती आणि शर्यतीबद्दल माहिती घेणार आहोत. या घोडे आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचं मूळ कारण म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जी बैलगाडा शर्यत होती त्या बैलगाडा शर्यतीमध्ये 4 बैलांच्या पुढे जी घोडी पळते ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती ह्या जातीतले भीमतडी जातीतले ते घोडे असतात. आणि त्या माध्यमातली मालक आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि कुठं आहे हे तुमचं गाव ती माहिती द्या. सचिन परगोंडा पाटील, राहणार चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मालक आता आम्हाला थोडं हे विचारायचं, घोडागाडी शर्यत ही किती जुनी आहे किंवा काय, आणि आज आम्ही तुमच्या दावणीला हे 2 घोडे पाहतो, यांची आम्हाला माहिती द्या. घोडागाडी शर्यत तसं बघायला गेलं तर एकदम सुरुवातीपासूनच ही शर्यती आहेच. त्यात आता दुसरी माहिती म्हटलं तर मी लहानपणा मला कळतापासून मला छंदच आहे, त्यामुळे मी लहानपणापासून
माझ्याकडे आजपर्यंत कंपल्सरी शर्यतीची घोड्या आहेतच. आता आम्ही हे 2 घोडे इथं पाहतो, या दोन्ही घोड्यांचं वय किंवा कुठून घेतले, आत्ताचं वय काय, ही सर्व माहिती द्या. आता तो घोडा आपली चिखली म्हणून गाव आहे इथं, नानाबाई चिखली, तिथून घेतला ह्या घोडा. तो आता 4सा आहे. मला वाटतं एक 3-3.25 वर्षाचा तो आहे. आता एक 4च दिवस झाला हा घेतलाय. शिव घेतलाय मिरजमधून. तो आता 13-14 महिन्याच्या आसपास आहे. शिव घेतला 1,51,000 रुपयाला. आता तुम्ही हे जे घोडागाडी शर्यतीसाठी हे जेव्हा घोडे खरेदी करता तेव्हा कुठल्या गोष्टी याच्यामध्ये बघता? एक तर जेणेकरून जसं मिस्त्रीला गाडी बघितल्यानंतर कळते की बाबा याला काय काम आहे किंवा हे काय नाही, किंवा आपल्याला काय किती उपयोग येणार आहे किंवा काय नाही, तसं आम्हाला लहानपासून पण आम्ही ह्यातच आहे. त्यामुळे बघितल्यानंतर आम्हाला थोडंफार त्यातलं काहीतरी गुणधर्म लक्षात येतात की बाबा जे हे आपल्याला शर्यतीसाठी चांगलं आहे किंवा नाही. त्यातलं काहीतरी गुणधर्म आपल्याला जे चांगलं योग्य वाटलं तर ते आम्ही त्या पद्धतीने घेऊ शकतोय. आता आम्ही बैलगाडा शर्यती असेल किंवा खिलार क्षेत्रामध्ये ब्रीडिंगच्या क्षेत्रात आम्ही बरेच मुलाखती घेत असतो. त्याच्यामध्ये माहिती घेत असताना आम्ही बट्टे भवरे वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी बघतो. याच्यात काय काय असतंय? तसं बघायला गेलं तर आत्ताच्या आमच्या पिढीला तसं बघायला तर 152 खुडी ह्याला घोड्यांच्या जातीला जे असतात, पण त्या 152 खुड्या आत्ताच्या युवा पिढीला ते कुणालाच काही कळत नाही किंवा आम्हाला सुद्धा कळत नाही. आम्हाला ठराविक मला वाटतं एक म्हणजे आत्ताच्या युवा पिढीला कुणालाही जर म्हटलं सर तर एक ठराविक मला वाटतं एक 10-15 बट्ट भोवरे कळतात. त्याच्यावरती कुणालाही काय कळत नाही. त्यात देवमन आला, कंटा आला, गळपास आला, खुट्ट उपडी आली, परत अश्रुढाळ आलं, म्हणजे असे बरेचसेच काहीतरी थोडेफार आहेत. पण तसं बघायला गेलं तर जे जुने लोक म्हणतात ते 152 खुडी म्हणतात त्यांना, पण ते आत्ताच्या आमच्या युवा पिढीला ते काही एवढं शक्य नाही आहे. आता ही घोडागाडी शर्यत जेव्हा असते, आता तुम्ही म्हणलं नुकतंच लाखाच्या वरची या घोड्याची खरेदी केली, होय. तर आता याला इथं आणल्यानंतर आणायच्या अगोदर हा तिकडे पळत होता का किंवा काय? तोच पळतच होता. शिव नाही, अजून सुरुवातच नाही यायची. आता याला ट्रेनिंग चालू आहे. मग आता इकडं आणल्यानंतर आपण कशा पद्धतीचं ट्रेनिंग याला चालू करणार? थोडंफार छकड्याला झोपून फिरवी व्यायाम इकडं तिकडं थोडंफार त्याच्या म्हणजे वयानुसार थोडंफार जरा जास्त अशा पद्धतीने ट्रेनिंग. कुठल्या त्या पलीकडच्या घोड्यासोबत? नाही, त्याला त्या पलीकडल्या घोड्यासोबतच. आता घोडागाडीची शर्यत असते, ह्याच्यात बक्षीस किती मोठ्या प्रमाणात असतं? म्हणजे बक्षीस तसं बघायला गेलं तर वर्षातून एक मला वाटतं एक 10-15 मैदान एक मोठी होत असते, 1 लाख रुपये, 50,000. तसं बघायला गेलं तर घोडागाडी शर्यतीला आपल्या महाराष्ट्रातच बक्षीस कमी आहे. तसं बघायला तर कर्नाटक राज्य आमच्यासाठी घोडागाडी शर्यतीसाठी चांगलं आहे. कंपल्सरी तिकडे बक्षीस 20,000, 25,000, 50,000 कंपल्सरी असतात. आपल्या महाराष्ट्रातच थोडंफार बक्षीसचं प्रमाण कमी आहे. वर्षाला किती शर्यती खेळतो तरी आपण? तसं काही सांगू शकत नाही, पण तसं जर शर्यतीचं म्हटलं असं तर जे पावसाळा संपला, ज्या टायमाला आपल्याला उन्हाळा सीझन चालू होते त्या टायमाला यात्रा वगैरे जसं चालू होत्यात तसं ती कंपल्सरी चालूच होत्या. ते आता कमीत कमी किती अंतराची शर्यत असतात आणि कशावर होतात? डांबरीवर का माळरानावर? आता कसं शक्यतो करून कर्नाटकात माळरान म्हणजे कमी आहे, त्यामुळे तिकडे जरा डांबरीवरच जास्त. आपल्या भागात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात थोडंफार माळ आहेत, म्हणजे कुठं तर म्हणजे दोन्हीकडे पण पळू शकतात, माळ असू दे किंवा डांबर असू दे. आता जर आपण एक गोष्ट जर पाहिली तर जनरल शर्यत जी बैलांची चालते तर त्याच्यामध्ये डांबरीव बैल पळवल्याने त्यांच्या नखीला मार बसत असतो, तर यांना पण डांबरीव पळताना अडचण येते? होय, पण यांना पण थोडीफार अडचण येते, पण जसं बैलाला येऊ शकते तसं त्या प्रमाणात ह्या घोड्यासनी नाही. म्हणजे त्याचं काय कारण असू शकतं? घोडा पळायचाच प्राणी आहे, त्यामुळे त्याला डांबरी किंवा माळ असं काय नाही. फक्त काय असते, एक थोडंफार एक ठराविक जनावर असतात की त्यांना डांबरीवर चालत नाही. एक थोडी जनावर असतात त्यांना दोन्ही पण चालू शकते. आता यांना ज्या नाल मारलेल्या आहेत आपण, हे शर्यत चालू असतात तेव्हा किती महिन्यात बदलाव्या लागतात आपल्याला? तसं नाही, म्हणजे कसं असते त्याला एक डांबरीवरले कंटिन्यू 4 मैदान 5 मैदान जरी झाली तर लगेच बदलावंच लागतात. आणि जर एखादं माळात पळवलं तर एखादं 8 मैदान 9 मैदान होऊ शकतात. आता याच्यामध्ये जी शर्यत तुमची चालते याच्यात म्हणजे शर्यतीच्या वेळेस सोडताना किती गाड्या कमीत कमी असतात आपल्या शर्यतीला? आता बघा, एक टायमाला 15 असतात, 16 असतात, 17 असतात, एक टायमाला 8-9 असतात, पण ॲट अ टाइम उभं राहू शकतात. आणि ह्या गाड्या जेव्हा सुटतात त्या सुटल्यानंतर आपला म्हणजे आपली गाडी मागं राहिली पुढे राहिली हे कसं तुमचं चालतं? म्हणजे कसं असतं कामकाज त्यातलं? म्हणजे जिंकण्यासाठी काय तुम्हाला मेहनत ताकद लावावी लागते? मेहनत काय कसं असते, जो आपला गाडीवान असतोय ते पूर्णपणे एक तर आपल्या जनावरांच्या आपल्या हिमतीवर आणि त्याच गाडीवानच्या हिमतीवर. जरी एखादं मागं राहिली तर तुमच्या घोड्यांच्या ती जर धमक असेल तर ती मागं पळून सुद्धा पुढे जाऊ शकतात.
ओके. त्यामुळे त्यात बऱ्याचशाच तुमचा वैयक्तिक तुमच्या घोड्यात पण तेवढा दम पाहिजे आणि ते वैयक्तिक तेवढं गाडी वांच्यात पण थोडं बऱ्याच ठिकाणी आता नुसतंच घोडं पळून काय होत नाही. त्याचं 50% म्हणा किंवा 25% म्हणा योगदान ते गाडीवाला पण असू शकते. ओके. म्हणजे ओव्हरटेक करणं हे करणं किंवा जिथं आपल्याला पाहिजे तिथं आम्हाला धाडस करणं किंवा ज्या पद्धतीने पळवायला पाहिजे त्या पद्धतीने पळवणं म्हणा, ते बऱ्याचशा गोष्टी जरा गाडीवाला पण अवलंबून आहेत. आता तुम्ही म्हणले की धाडस करणं या गोष्टीमध्ये ओव्हरटेक असेल, हे असेल, कुठं टर्न असेल, माळरान डांबरीवरती, याच्यामध्ये गाडीवान आहे, त्या गाडीवानला किती धोका किंवा काही दुखापत होण्याचे चान्सेस असतात? भरपूर असतात. मग तरी जीवावर उदार होऊन कशासाठी आपण हे करतो? काय नाद म्हणायचं? एक नाद आपल्याला ती शर्यती जिंकायची आहे. फक्त शर्यती एक जिंकण्यासाठी ती गाडीवानला सुद्धा एवढी भरपूर ईर्ष्या असत्या की भयानक असते, की तो सुद्धा आपल्या जीवाचं रान करून त्या टायमाला त्याचं कार्य तो करत असते. आता आम्ही बैलांची माहिती घेत असताना त्यांचा खुराक वैरण हे बरेचदा पाहिलं. आम्ही असं ऐकलंय की घोड्यांसाठी, आता हे भीमतडी आहेत हे आपण काय म्हणू, म्हणजे आपले गावठी टाईपचे घोडे, बरोबर, घोड्यांना असं काही स्पेशल काळजी ही खुराकाची वैरणीची घ्यावी लागते? हो, आहे की तसं. काय शेवटी कसं आहे, ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आणि शर्यतीचं घोडं म्हटलं थोडंफार जरा काळजी घेणं आवश्यकच आहे. त्याला चांगली वैरण, चांगला खुराक ज्या त्या वेळी. यांना वैरण आणि काय खुराकात काय असते यांना? खुराक बद्दल एक तर हरभरा असतोय, सातू म्हणून काट्या, आपलं ते काय रेग्युलर तुम्हाला माहितीच असेल, सातू असतोय, हरभरा असतोय, परत बाकीचं काय हराट गवत. आणि जसं बैलांना शर्यतीचं दूध पाजलं तर यांनाही दिलं जातं? याला दूध दिलं जातं, पण ते कसं असते ठराविक माझ्या यानं तर ठराविक घोड्यांना ते चालत नाही, त्यामुळे बरेचसे लोक दूध पाजत नाहीत घोड्यांना. पण ते काही डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे एकेकांचं की जे दूध एक व्यक्ती स्वतः पिलं तर त्यांना ती पाजवा, नसेल तर वरून किंवा जसं बैलाला आपण पाजतोय तसं त्यांना पाजून चालत नाही. किती खर्च होतो आपल्याला महिन्याला सांभाळायचं यांना म्हणलं 2 घोडे तरी? 2 घोड्यांचा तरी पण एक 10,000 रुपये. मग आता 10,000 रुपये खर्च आणि शर्यतीतनं मिळणारी ही बक्षीस, याच्यातनं ताळमेळ साधला जातो? काही सुद्धा नाही, ताळमेळ काही लागू शकत नाही. आपल्या पदरचं फक्त नाद, आपल्याला एक हौस. एखादी तुमच्या आठवणीतली एखादी शर्यत सांगा की जी शर्यत आजपर्यंतची माझ्या आठवणीतली, तुमच्या घोड्यांची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणती, की माझ्या आठवणीतली ही शर्यत आहे की त्याच्यात अशी चुरस झाली किंवा असं काही एखाद्या गावातली? अशा बऱ्याचशाच गोष्टी झाल्यात, पण त्यातलेच एक आमचा मित्र आहे मिरजाचा, इंद्रजित शिंदे म्हणून, हे धुळगाव आपलं सचिन सरकार म्हणून आहेत, त्यांची मी गाडी पळवत होतो कागलला गाडी पळवत असताना गाड्या सुटून मला वाटते जवळपास एक अर्धा किलोमीटर गेल्या होत्या. त्या टायमाला माझी अजून गाडी म्हणजे अजून पट्ट्यावरच होती. पट्ट्यावर असताना अर्धा किलोमीटर गाड्या पुढे गेलेल्या असताना माझी परत अर्धा किलोमीटर मागणं सुटून परत मी त्यांना ओव्हरटेक करून परत त्यासना मारून तेवढा परत अर्धा किलोमीटर मी आणि परत 1 नंबर मी काढला होता त्या टायमाला. कशामुळे गाडी मागे राहिली होती? असंच काहीतरी अडकाडकी, म्हणजे ज्या टायमाला गाड्या जास्त झाल्यामुळे एखादं कुठं तर काहीतरी अडचणी येतात किंवा काहीतरी होते, त्यामुळे त्या अडचणी त्या टायमाला माझी गाडी थांबली जास्त वेळ तिथे. मला हलायला थोडा वेळ लागला. किती वर्ष गाडीवान म्हणून तुम्ही काम केलं? मी गाडीवान म्हणून मला वाटतं एक 7 वर्ष, 7-8 वर्ष. त्याच्या अगोदर सिंगल घोडा मला एक 4-5 वर्ष मी पळवला. परत नंतर घोडा गाडी, परत 7-8 वर्ष झाल्यानंतर परत मी माझ्या ह्यानं बंद केलं. परत मी माझी स्वतःची घोडी घेऊन परत गाडीवान. मग आता या क्षेत्रामध्ये गाडीवान म्हणून जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर त्यावेळेस कोणाचं मार्गदर्शन का स्वतःच बसायला चालू केलं? नाही, मार्गदर्शन म्हणजे तसं बघायला गेलं तर नादच असा होता की प्रत्येक ठिकाणी शर्यतीला हे जायचंच. मग मार्गदर्शन कसं होते, सगळ्यांचं मार्गदर्शन लाभायचंच आणि बघून या सर्व गोष्टी देखून. ठीक आहे मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण या घोडागाडी शर्यतीची माहिती घेतली आणि भीमतडी जातीचे हे घोडे, आपण पुणे जिल्ह्यातली बैलगाडा शर्यत असेल आणि नष्ट होणारी ही प्रजात आहे, पण आज मोठ्या प्रमाणामध्ये घोडागाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा आपल्या जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये ही शर्यत मोठ्या प्रमाणात खेळली जाते. जसं बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतर बैलगाडा शर्यतीला ज्या पद्धतीने वेग आला तशाच पद्धतीने आज या शर्यती मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. आणि आज एक पाहिलं तर आज हे शेतकरी लोक आहेत की एक नादापायी चांगल्या पद्धतीची जपणूक, चांगल्या पद्धतीची दावणीला असलेले हे आपल्या पशूंचं ते हे करत असतात. मला एकदा आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. सचिन परवंडा पाटील, राहणार चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 96 23 22 94 94. येस, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
मंडळी, आज या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आज आपण ज्या शेतकऱ्यांची मुलाखत घेत होतो त्यांच्या मोठ्या भावांनी आज आपल्याला घोडागाडी शर्यत म्हणजे काय या संदर्भातली माहिती दिली आणि आज त्यांचे छोटे बंधू आज आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव एकदा सांगा. माझं नाव अविनाश दादासू पाटील, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आता आम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला तुमच्या मोठ्या भावाकडून बरीचशी माहिती पाहिली. आता आम्हाला थोडंसं हे सांगा, आजपर्यंत तुमच्या दावणीला किती प्रकारचे किती घोडे आले असतील, गेले असतील, टॉपचे घोडे झाले असतील, ती माहिती द्या जरा. सर, आमच्या दावणीला आजपर्यंत एक 100 ते 150 घोडे होऊन गेले. त्यातलं नावाजलेलं नाव म्हटलं तरी शंकर्या, आर्ची, बेबी म्हणा, घोडे आपल्या दावणीला काय टॉपची जनावर असतात. आता दावणीला एखादा घोडा आणला, आता हा नुकताच नवीन घोडा आणला आम्हाला कळलं, तर याचा घोडा आणल्यानंतर आता ह्याचा पळायला चालू होईल. जर पळायला ह्यांनी नंबरात यायचं काम चालू आलं तर ह्याची किंमत तुम्ही जी घेतली त्याच्यापेक्षा किती मोठ्या किमतीला मागणी होत असतं त्यांना? तरी सर आपण घेतलंय ह्याच्यात डबल किंमत तरी ही होऊ शकते. आपण घेतलाय सर 1,51,000 रुपयाला, 3 ते 3.5 लाख रुपये तरी याची किंमत होऊ शकते पळायला सुरुवात झाला. आता आम्हाला थोडंसं एवढे घोडे टॉपचे तुमच्याकडे पळणारे होऊन गेले, थोडंसं आम्हाला काही जुन्या शर्यती किंवा काही जुन्या आठवणींबद्दल माहिती देता का तुमच्या घोड्यांच्या? देतो की सर. आपलं साजनी पट्टा आहे, आपलं इथूनच एक 10 किलोमीटरवर पट्टा आहे. त्या टायमाला आपली सूरज झोले यांचा आणि आपलं कुपवाडाचा सर्जा घोडा आपण पहिरं केलं होतं. आणि त्या टायमाला असा सर आमच्यावर प्रसंग आला, एक गाडी मैदानात सुटाले आणि सर्व ड्रायव्हर कासरं धरून गाडीत बसले होते आणि आपल्या गाडीत बसायला ड्रायव्हरच नाही. मग त्या टायमाला ड्रायव्हर कोण आहे आम्हाला पण कळत, कोणाला बसवायचं आम्हाला सुचत नव्हतं. त्या टायमाला आपले सचिन पाटील आमचे मोठे बंधू हे स्वतः हाय असं म्हणजे बघायला गेले होते शर्यत, हाय असं मोबाईल म्हणा, गॉगल बिगल हाय असं गाडीत बसलेत आणि 10 वर्षानंतर त्यांनी त्या गाडीत बसले होते. मात्र त्या अजून सुद्धा त्यांच्या जी गाडी मारायला धमक होती, मैदान सुटून सुद्धा त्यांनी गाडी 1 नंबर केली होती त्या पट्ट्याला, इरिशाच्या मैदानाला. पण आता तुम्ही म्हणले पायरा आपण ठरवला होता, मग गाडीवानाचं नियोजन नव्हतं झालं? गाडीवाना आलाच नाही, दुसऱ्या गावाला शर्त्या होत्या, त्यामुळे गाडीवानाचा आम्हाला मिळाला नव्हता. अचानक खोळंबा झाला. आता अजून एक गोष्ट अशी विचारायची की या घोडागाडी शर्यतीमध्ये मेल आणि फिमेल यांच्या वेगवेगळ्या शर्यती आणि गट असतात? नाही, एकच. म्हणजे जी शर्यतीला आज आपण पळतोय तुमची गाडी घोडा आणि इकडे घोडी चालू शकते, तसं काय हे नसतं? नाही, काय नाही. याच्यात गट कशा पद्धती? गट यात म्हटलं की पहिला येतो बिनदाती, नंतर ब गट, ड गट आणि अ गट जनरल. ओके. आता ह्याच्यामध्ये आदत जो गट असतो बिनदाती, याच्यामध्ये ह्यांचा दात लावायचा टाइम किती? 24 महिन्याचा का किती दिवसांचा असतो? तरी पण साधारण 1.5-2 वर्षात. 1.5-2 वर्षात? 2 वर्षाच्या वर दात लावू शकतो. आणि ह्याच्यातल्या कुठल्या गटाला सगळ्यात जास्त चुरस होत असते? सगळ्यात मोठे म्हटलं तरी सर बिनदातीला जरा, म्हणजे बिनदाती घोड्यांच्या आपल्या भागात जास्त आहे. जनरलची घोडी लोकांच्याकडे कमी येतात, मोठे जनावर. बक्षीस जनरलला जास्त का बिनदातीला जास्त? बक्षीस जनरलला पण असते, पण आता बिनदाती जी जनरलची घोडी पळतात ती टॉपची गाडी वर्षी 5-6 गाड्याचे कायम नंबर होते, त्यामुळं लहान घोड्यांनी त्यात भाग घेऊ शकत नाहीत. बिनदातीला म्हणा किंवा ब गटाला कसं सर्वजण गाड्या जास्त होते, त्यामुळे चुरस ब गटाला आणि आता बिनदातीला जास्त आहे. प्रवेश फी किती असते याला? तरी साधारण एक 10% घेतात. जे काय बक्षीस आहे त्यात 10% प्रवेश फी असते. आणि आता एखाद्या शर्यतीला जायचं म्हणलं तर तुम्ही किती जणांची टीम ही एवढी लागते, जावंच लागतं? तसं म्हटलं तर सर एक 2-3 आपल्याला बास होऊ शकतं, पण आपली कसं आपल्या भागात नाद जास्त आहे घोडागाडीचा, त्यामुळे सर्व आमची पोरं जायची म्हटली तर एक 20-25 जण तर आपली सोबत कायम असतात. आता घोडागाडीची शर्यत सुटते त्यावेळेस जिथं घोडे पकडून तुम्ही 2 बाजूला 2 तुमचे माणसं असतील तर ते घोडं सोडण्याचं जे हे असतं तर त्याच्यात काय टायमिंग कमी जास्त झालं तरी पुढं शर्यत जिंकण्यामध्ये होऊ शकतंय? कव्हर होऊ शकतोय ते. फक्त कुठं अडकाअडकी झाली तर जरा घोड्याला लागलं म्हणा, दुखापत म्हणा जर झालं तर आपण काय राईड गाडी थांबवतोय, खरं त्यात काय मिस्टेक झालं तर जरा अवघड होऊ शकतं, नाहीतर बाकी काय नाही. आपल्याकडे ब्रीड आहे ना ही टॉपच आहे. आज जरा डांबरेल जरा खासच पळतोय घोडा. किती वर्ष हे म्हणजे वयाच्या किती वर्षापर्यंत पळवलं जातं यांना? हा तरी सर अजून नाही म्हटलं तरी 1-1.5 वर्ष तर अजूनही पळू शकतो घोडा. आता किती वय आहे त्याचं? 3 वर्ष आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंत पळतो चांगला. मला खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण या शेतकऱ्यांची खास मुलाखत घेतली. आपण गाव चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरमध्ये आहोत. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार
महाराष्ट्राची शान